Thanks to Sudhabai, we have now come in a very beautiful part of Konkan, which is known as Harne. And like you can see, we are facing the entire stretch of sea, and wherever you can see around, it is full of blue water only. And we are on top of a beautiful hill, which is again facing the sea. And the owner of this proud property, which has got this viewpoint, is our dear friend Mr. Harshad Badbade. And चव्हाण साहेब, तुम्ही तर इकडे मला वाटतं दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा आलेत, तर तुम्ही या स्पॉटबद्दल काय सांगू इच्छिता? स्पॉटबद्दल आल्यावरती एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. ओके. मी नेहमीच हर्षदबरोबर या स्पॉटवर येतो. हर्षदचा पुढील प्लॅन असा आहे या स्पॉटच्या बाबतीत की या स्पॉटवरनं जर तुम्ही खाली बघितलं तर तुम्हाला खाली एक गाव दिसेल, जे गाव दाट वस्तीचं गाव आहे. तर ते समोर जे देऊळ दिसते तिथे रामनवमीच्या आत पालखी आहे. आणि हे जे गाव बघितलं आहे त्या गावाच्या वरनं हा एखाद्या चांगल्या सुंदर पिक्चरला शोभेल असा सेट आहे. नैसर्गिक सेट आहे की एका बाजूला खाली गाव आहे आणि गावातला कोणतरी मोठा माणूस किंवा पाटील असा वरती टेकडीवर राहतो आणि त्याच्या खाली सगळं गाव आहे. आणि जेव्हा त्याच्यावर हल्ले होतात तेव्हा तो त्या गावातल्या समुद्राच्या रस्त्यांनी पलायन करतो. असं सर्व टाईपचं त्याच्या डोक्यात आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. मला वाटतं एवढा सुंदर स्पॉट सहसा आपल्याला परदेशात बघायला मिळतो, आणि या सुंदर कोकणामध्ये हे खरोखर बघून फार मन प्रसन्न झालं आहे. आणि समोर दिसतो तो हरणीचा किल्ला. हरण्याचा किल्ला सुद्धा दिसतो. हा समोर जो छोटासा तुकडा आहे. महाराज लोक किल्ल्यामध्ये का राहायचे? किल्ला समुद्राच्या मध्यभागी बांधायचे, त्याच्या आजूबाजूला पाणी असायचं, जेणेकरून कुठलाही हल्ला झाला तर त्यांना कळलं पाहिजे की हल्ला कुठला आहे, आणि इझिली हल्ला व्हायला नाही पाहिजे. म्हणून सेफ्टीच्या दृष्टीने समुद्राच्या मध्ये ते किल्ला बांधून राहायचे. त्यातला तो जुना किल्ला आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. थँक्यू चव्हाण साहेब. मला वाटतं अजूनही आपण असे अजून 4-5 स्पॉट्स पाहणारच आहोत. आणि खरोखर अप्रतिम असा स्पॉट आहे, आणि इथे बरेच लोक सगळे हा स्पॉट बघायला येत आहेत. इट इज ऑलमोस्ट लाईक अ टुरिस्ट अट्रॅक्शन. तर यापुढे सुद्धा आपण अनेक दुसरे स्पॉट पाहू.